जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये येणारे अपेक्षित प्रश्न. चला तर सुरू करूया हा व्हिडिओ. तर या व्हिडिओचा सर्वात पहिला प्रश्न आहे, लडाखमधील लेह आणि हिमाचल प्रदेशातील मनालीला जोडणाऱ्या हिमालयातील पर्वतीय खिंडीचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे रोहतांग पास. कोणते भारतीय शहर भारतातील सिलिकॉन व्हॅली मानले जाते? ते IT उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. तर याचं उत्तर आहे बेंगळुरू. नाइटिंगेल ऑफ इंडिया तिच्या मधुर आवाजासाठी प्रसिद्ध पार्श्वगायिका कोण आहे? तर याचं उत्तर आहे लता मंगेशकर. संपूर्ण भारतात वाहणारी सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे गंगा नदी. भारताने कोणत्या वर्षी राज्यघटनेचा स्वीकार करून प्रजासत्ताक लावले? तर याचं उत्तर आहे 1950. भगवान शिवाला समर्पित असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध दगडी मंदिराचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे एलोरा लेणी कैलास मंदिर. भारतातील कोणते राज्य 5 तलावांची भूमी म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. भारतात साजरा होणारा रंगाच्या वार्षिक उत्सवाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे होळी. भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे कर्नाटक. ताजमहालाजवळील आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्याचे नाव काय आहे, जो किचकट वास्तुकलेसाठी ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे आग्रा किल्ला. भारतातील कोणते राज्य त्याच्या असंख्य प्राचीन मंदिरांमुळे मंदिरांची भूमी हम्पी ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू. भारतात कोणती नदी दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाते? तर याचं उत्तर आहे गोदावरी नदी. भारतातील कोणते वन्यजीव अभयारण्य संकटग्रस्त भारतीय एकशिंगे गेंड्यांचे शेवटचे आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखराचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे कांचनजंगा. कोणत्या भारतीय शहराला तेथील इमारतीच्या मुख्य रंगांमुळे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे जयपूर. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासात दिलेल्या योगदानासाठी भारताचा क्षेपणास्त्र पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. दिल्लीतील कोणते ऐतिहासिक स्थळ भारतातील सर्वात मोठे मॉस्को आणि जगातील सर्वात मोठे मॉस्क्यू आहे? तर याचं उत्तर आहे जामा मस्जिद. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे 1969. भारतातील कोणते राज्य मसाल्याच्या लागवडीसाठी भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे केरळ. राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या भारतातील राज्यांमध्ये पसरलेल्या वाळवंटाचे नाव काय? तर याचं उत्तर आहे थारचे वाळवंट. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर याचं उत्तर आहे इंदिरा गांधी. कोणत्या भारतीय नदीला वारंवार पूर आल्याने बिहारचे दूध म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे कोशी नदी. जनगण मन हे भारतीय राष्ट्रगीत कोणी रचले? तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. कोणते भारतीय राज्य उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. ओडिशा राज्यात असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे चिलिका तलाव. भारतातील कोणते राज्य चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः दार्जिलिंग आणि आसाम सारख्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे आसाम. भारतातील कोणते राज्य बॅकवॉटर आणि हाऊसबोट पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे केरळ. भारतातील ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले? तर याचं उत्तर आहे 1947. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय? तर याचं उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था मतलब इस्रो. कोणता भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर. भारताची आर्थिक राजधानी कोणते शहर आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई. भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराचे नाव काय? तर याचं उत्तर आहे भारतरत्न. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी जय हिंद.